आळंदीमधनं महत्त्वाची बातमी। भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेलाय। पुलावरची जाळी तिथं कोसळली आहे। पाण्याच्या पातळीत आता वाढ झालेली आहे, त्यामुळे संपूर्ण इंद्रायणी घाट हा रिकामा केला जातोय। आळंदीतनं मोठी बातमी। आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तिथून पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे आणि त्यातच भक्ती सोपान पूल जो आहे तो पाण्याखाली गेलाय। इतकी इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे, तर पुलावरची जाळी देखील कोसळली आहे आणि पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे संपूर्ण इंद्रायणी घाट हा रिकामा करण्यात आलेला आहे। कोणत्याही वारकऱ्याला पाण्यामध्ये जाऊ दिलं जात नाहीये। स्नानासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी पाण्यामध्ये जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे, कारण इंद्रायणीचं हे पात्र आता दुथडी भरून वाहतंय। पाण्याचा प्रवाह सुद्धा जबरदस्त आहे, त्यामुळे वारकऱ्यांना तिथं जाण्यास मनाई करण्यात आली आहे। संपूर्ण पात्र हे सध्या रिकामं करण्यात आलंय। भक्ती सोपान पूल जो आहे तो पाण्याखाली गेलाय। पुलावरची जाळी ही कोसळलेली आहे, ती दिसते आपल्याला तुटलेली, आणि पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झाली आहे, त्यामुळे संपूर्ण इंद्रायणी घाट हा रिकामा करण्यात आलाय। वारकऱ्यांची मांदियाळी आज आळंदीमध्ये जमली आहे। याचं कारण म्हणजे आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आज आळंदीतून निघणार आहे। मात्र इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये झालेली ही प्रचंड वाढ बघता हा सगळा परिसर सध्या रिकामा केला जातोय। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, एकतर वारकऱ्यांचा आज मेळा जमला असणार आहे, आज पालखी निघणार आहे ज्ञानेश्वर माऊलींची, आणि त्यातच इंद्रायणीनं धारण केलेलं हे उग्र रूप, काय परिणाम? आवाज आवाज हे पात्र आहे इंद्रायणीचं, जे दुथडी भरून सध्या वाहत आहे। लोखंडी जाळी तुटलेली दिसते या पुलावरची, आणि त्यामुळे आता वारकऱ्यांना नदीच्या पाण्यात किंवा या पात्रामध्ये सुद्धा जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे। संपूर्ण इंद्रायणी नदीचं पात्र हे रिकामं करण्यात आलंय। आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून निघणार आहे पंढरपूरसाठी। मात्र प्रचंड पाऊस आणि त्यामुळे इंद्रायणीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। जे कोणी वारकरी स्नानासाठी येत होते त्यांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे। हे दृश्य आहेत इंद्रायणी नदीची आजचीच। भक्ती सोपान पूल हा पाण्याखाली गेला असून तिथं एक जाळी सुद्धा कोसळली, आणि इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झालेली ही वाढ लक्षात घेता सुरक्षिततेचा उपाय म्हणून वारकऱ्यांना पात्रामध्ये जाण्यास सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे। संपूर्ण इंद्रायणी पात्र हे रिकामं करण्यात आलंय। पाण्याचा वेग सुद्धा प्रचंड दिसतोय, पाणी पातळीत झालेली वाढ, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीनं वारकऱ्यांना तिथं जाण्यास मनाई करण्यात आली आहे। खरं तर कालपासून तिथं जमलेले सगळे वारकरी इंद्रायणीमध्ये स्नानासाठी येत होते, मात्र या स्नानासाठी सुद्धा आणि या नदी पात्रात जाण्यास सुद्धा आता मनाई करण्यात आली आहे सुरक्षिततेच्या दृष्टीनं। तर राज्यात सर्वत्रच पावसानं हजेरी लावली आहे। मुंबई, पुणे, रायगड सोबतच नाशिकला पावसानं झोडपलं। नाशिक शहरासोबतच त्र्यंबकेश्वरात मुसळधार पावसानं हजेरी लावली असून मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। त्र्यंबकेश्वरमधील सगळेच रस्ते जलमय झालेत, त्यामुळे नागरिकांना याच जलमय रस्त्यातून वाट काढावी लागते। नाशिक आणि एकूणच त्र्यंबकेश्वरमधली सध्याची परिस्थिती काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडनं। लक्ष्मण, श्वेता, यापूर्वी आपण त्र्यंबकेश्वर शहरातील पावसाची आणि पुराची परिस्थिती बघितली। मी आता नाशिकच्या गंगेवरती अर्थात रामकुंड परिसरामध्ये आहे, आणि माझ्या मागच्या बाजूला जो दुतोंड्या मारुती आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, हा दुतोंड्या मारुती नाशिक शहराची पुराची ओळख सांगणारा आहे। हा दुतोंड्या मारुती ज्यावेळेला पूर्णतः पाण्याखाली येतो त्यावेळेला नाशिक शहरात महापूर आलाय अशा पद्धतीची ओळख जी आहे ती आजवर पाहिलेली आहे, आणि हीच ओळख या शहराच्या पावसाच्या आणि पुराची आहे। आता जे कमरेपर्यंत पाणी या दुतोंड्या मारुतीच्या दिसतंय, या अर्थी नाशिक शहरातील ही गोदावरी नदीला आता पूर आलेला आहे, आणि या पुरामुळे नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून वागती। हा समोर दिसणारे हे सगळेच कुंड जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली आलेले आहे। समोर दिसणारे सगळेच पूल जे आहे त्या पुलांना देखील पावसाचं पाणी लागलेलं आहे। तर
रामकुंडाच्या अर्थात गोदाकाठावरती असलेली सगळी मंदिरं जी आहे ती अशा पद्धतीनं पाण्याखाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। समोर रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड आणि इतर कुंड जे आहेत ती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। ज्या रामकुंडावरती, लक्ष्मणकुंडावरती दररोज वेगवेगळ्या प्रकारचे विधी होतात, अस्थि विसर्जन केलं जातं, ती ही जागा आहे आणि त्या ठिकाणी दररोज लाखो भाविक जे आहे ते या रामकुंडावरती येत असतात। आज मात्र हा संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या गोदावरी नदीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर नाशिक शहरामध्ये श्वेता काल दुपारपासून मुसळधार पाऊस पडतोय। काल मध्यरात्री या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे शहरात पडणारं जे पाणी आहे ते गोदावरी नदीला अशा पद्धतीने येऊन मिळतं आणि त्यामुळे गोदावरी नदीला अशा पद्धतीचा हा पूर जो आहे तो आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर समोर बघितलं तर ही गांधी तलावाचा हा संपूर्ण परिसर आहे। गांधी ज्योत आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। गांधी ज्योत जवळपास निम्म्याहून अधिक प्रमाणात पाण्याखाली आलेली आहे। तर बाजूला असलेली सिंहस्थ कुंभमेळ्याचं मंदिर असेल, गंगा गोदावरी मंदिर असेल, त्याचबरोबर इतर जी छोटी मोठी मंदिरं गोदा काठावरती आहे, ज्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक येत असतात, ती मंदिरं देखील या गोदावरीमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामुळं पाण्याखाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज संपूर्ण नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील केला जातोय। पुढच्या काही तासामध्ये नाशिकच्या दारणा धरणामधून विसर्ग केला जाणार आहे। सुरुवातीला तो विसर्ग जवळपास 1,500 क्युसेक्स इतक्या प्रमाणात असेल, त्यानंतर तो विसर्ग जो आहे तो वाढवला जाणार आहे, कारण दारणा धरण 50% भरलेलं आहे। इकडे गंगापूर धरण जवळपास 50%च्या जवळपास पोहोचलेलं आहे। पुढच्या काही वेळामध्ये जर पावसाचं प्रमाण किंवा पावसाचा वेग असा सुरू राहिला, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर गंगापूर धरणातून देखील गोदावरीच्या नदी पाणी पात्रामध्ये पाणी सोडलं जाईल आणि त्यामुळे पुन्हा या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल अशा प्रकारची भीती जी आहे ती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे आणि म्हणूनच प्रशासनाने आता गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे। अलर्ट मोडवरती गोदाकाठचा हा संपूर्ण परिसर ठेवण्यात आलेला आहे। गोदावरी नदीचं पाणी पुढे ज्या पद्धतीनं निफाड आणि इतर तालुक्यांमध्ये जातं, त्या तालुक्यांमधल्या गावांना ओढा असेल किंवा इतर पुढची जी छोटी मोठी गावं आहे, जी नदीकाठची गावं आहेत, त्या गावातील नागरिकांना देखील आता जिल्हा प्रशासनाकडनं सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे। श्वेता, लक्ष्मण, या सगळ्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधल्या माहितीसाठी धन्यवाद।